इथे आता मी मोड आलेली मटकी 1 ते 2 शिट्ट्या करून छान अशी शिजवून घेतली आहे. त्यात आपण थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद घातलेली होती. तर नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर चला आता आपण फोडणीची तयारी करू. आता इथे आपण एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये आपण अगदी घरच्या साहित्यात अशी आपण ही मटकीची मोड आलेली रस्सा भाजी बनवून घेणार आहोत. तर इथे मी कढईमध्ये साधारण 1.5 ते 2 चमचे इतके तेल घालून घेतलेलं आहे. तर तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. त्यानंतर इथे जे वाटण बनवलं आहे, कांदा, खोबरं, आलं, लसूण हे सगळं मी भाजून मग त्याची पेस्ट तयार करून घेतली होती. तर व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळे मग मी ते व्हिडिओमधलं कट केलं आणि डायरेक्टच तुम्हाला वाटण दाखवलं. तर इथे आपण गरम तेल झाल्यानंतर हे वाटण यात घालून घेणार आहोत. तर बघू शकता मैत्रिणींनो, खूप छान असा रस्सा भाजीचा बेत होतो. तर चवीला पण खूप छान लागते ही भाजी, तर नक्की करून बघा. आता इथे आपण थोडंसं अगदी चिमूटभर जिरं घालून घेणार आहोत. तर जिरं ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला, नाहीतर मसाल्यांमध्ये जिरं असतंच. त्यानंतर इथे आपण चिमूटभर हिंग पावडर घालून घेणार आहोत आणि याची छान अशी फोडणी करून घेणार आहोत. ही फोडणी होते तेव्हा घरभर वास दरवळतो, तर नक्कीच करून बघा. त्यानंतर इथे आपण कांदा लसूण मसाला 2 चमचे घेतला आहे, लाल तिखट 1.5 चमचे घेतले आहे, काळा मसाला 1 चमचा घेतला आहे, गरम मसाला 1 चमचा घेतला आहे आणि अर्धा चमचा इतकी हळद पावडर घेतली. तर बघू शकता ह्या मसाल्यांचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या भाजीच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर मसाले किती तिखट आहेत त्यावर सुद्धा अवलंबून असतं. तर त्या हिशोबाने तुम्ही ह्यात मसाले घालू शकता. पण कांदा लसूण मसाला हा बाजारात रेडी मिळतो, तर तो नक्कीच घाला. त्याच्यामुळे भाजीची चव नक्कीच दुप्पट होते. त्यानंतर इथे आपण अगदी थोडंसं 1 ते 2 चमचे इतकं पाणी घालून घेतलेलं आहे आणि जेव्हा आपण थोडंसं पाणी घालून घेतो ना ह्या फोडणीमध्ये, तर भाजीचा रंग खूप छान येतो. तर आपल्याला ही फोडणी जेव्हा आपण तयार करतो ना, तेव्हा अगदी कमी गॅसवर, मंद गॅसवर आपल्याला ही छान अशी फोडणी तयार करून घ्यायची, जेणेकरून आपले मसाले छान असे तेलामध्ये फ्राय होतील. तर बघू शकता इथे रंग पण खूप छान आलेला आहे मसाल्यांना. तर नक्की करून बघा. खूप सुंदर झटपट अशी बनून तयार होते आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. आता इथे बघू शकता रंग छान आला आहे. आता इथे आपण थोडंसं जे बॉईल केलेलं मटकीचं पाणी होतं ना, ते आपण सुरुवातीला ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. कारण आपल्याला मटकी आता जास्त शिजवायची नाही आहे. पण ह्या रश्श्याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची. त्यासाठी आपण 1 ते 2 मिनटं हे उकळून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण थोडीशी मटकी आणि पाणी हे छान उकळून घेणार आहोत. त्यानंतर इथे मी 5-7 कढीपत्त्याचे पानं घालून घेतले. तर पानं तुम्ही फोडणीमध्ये सुद्धा घालू शकता, पण मी वरून घातले. आणि इथे आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेणार आहोत. तर बघू शकता आता इथे रंग पण खूप छान आला आहे भाजीचा. आणि आता इथे आपण 2 ते 3 मिनटं छान अशी उकळल्यानंतर मग आपल्याला ह्याच्यामध्ये उरलेली उसळ घालून घ्यायची. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मैत्रिणींनो. तर ह्या पद्धतीने आपल्याला अगदी झटपट अशी मोड आलेली मटकीची रस्सा भाजी बनवून घ्यायची. खूप छान लागते ही भाजी. ही भाजी तुम्ही भाताबरोबर किंवा भाकरसोबत किंवा चपातीसोबत खूप चविष्ट लागते ही भाजी आणि खूप छान लागते. तर नक्कीच करून बघा. आता बघू शकता भाजीचा रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. त्यानंतर आपण उसळ घातल्यानंतर अगदी 2 ते 5 मिनटं आपल्याला उकळून घ्यायची. छान उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा. मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी चविष्ट आणि छान अशी बनून तयार होते. अगदी झणझणीत बनते. तर नक्कीच करून बघा, खाऊन बघा आणि व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर कमेंट नक्की करा. धन्यवाद.